मंत्रोपचार आणि दैवी शक्तीच्या नावाखाली दुर्धर आजार बरे करण्याचा खोटा दावा करून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या बोंधू राजेंद्र गडगे याच्या मुसक्या आवळण्यात संगमनेर पोलिसांना यश आलंय। तालुक्यातील वडगाव पान इथं दत्तधाम सरकार नावानं दरबार भरवून फसवणूक करणाऱ्या या बोंधू विरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर मोठी कारवाई करण्यात आली। राजेंद्र बापू गडगे याने वडगाव पान परिसरात स्वतःला दैवी शक्ती प्राप्त असल्याचं भासवून दत्तधाम सरकार नावाचं YouTube चॅनल सुरू केलं होतं। या माध्यमातून तो कर्करोगासारखे गंभीर आजार मंत्रशक्तीने बरे करणं, मूल नसलेल्या महिलांना मूल प्राप्त करून देतो, तसंच घरातील विविध समस्या दूर करण्याचे खोटे दावे करत असे। या आमिषाला बळी पडून अनेक नागरिक त्याच्या दरबारात हजेरी लावत होते। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार समस्या निवारण्यासाठी हा बोंधू भक्तांकडून 15,000, 21,000 ते अगदी 15,000 रुपयांपर्यंतची रक्कम उकळत असे। उपचारांच्या नावाखाली पाळा पाचोळ्याचं औषध देऊन रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात होता। गेल्या 10 वर्षापासून त्यानं शेकडो लोकांचं आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय।